नमस्कार मंडळी. तारिणी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळणार आहे की इकडे केदार जो आता मृत्यूशी झुंज देत असतो. तुम्हाला तर माहीतच आहे युवराजने कसा केदारवर काही माणसं पाठवून हल्ला करवून घेतला. त्यामुळे आता केदारला गंभीर दुखापत झाली आहे बरं का. आता तारिणीला हे सगळं कळलेलं असतं आणि तारिणी केदारचा जीव वाचवण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते. आणि दुसऱ्या बाजूला आता डॉक्टरांना प्रश्न पडणार आहे की हा काही कोणी अटॅक केलेला आहे, हा ॲक्सिडेंट नाही आहे. आता इकडे डॉक्टर बोलत असतात. तेवढ्यात तिथे कौशिकी आलेली असते आणि तारिणी खूपच रडत असते. म्हणून कौशिकी तारिणीला दिलासा देत असते, नको रडू असं म्हणत असते. पण कौशिकीला पण तारिणीचं खूप वाईट वाटत असतं, कारण तारिणी खूप प्रमाणात रडत असते. तिला खूपच वाईट वाटत असतं. केदारचं असं काय झालं, मी नको पाठवायला हवं होतं त्याला, असं तिला वाटत असतं. आता काय होणार हे पाहणं रंजक ठरणारच आहे. मग नंतर आता डॉक्टर कौशिकीला सांगत असतात की हे काही कोणी ॲक्सिडेंट वगैरे नाही, हे अचानक घडलेलं नाही आहे, हे कुणीतरी ठरवून केलेलं आहे असं मला तरी दिसत आहे. कारण केदारच्या डोक्यावर जो मार लागला ना, तो कुणीतरी मारलेला आहे असं आता डॉक्टर बोलत असतात. कौशिक पण खूपच शॉकमध्ये गेलेली असते. तिलासुद्धा काहीच कळत नसतं. आता ही गोष्ट दयानंद काकांना कळल्यानंतर काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. पण ते युवराजला ना आता चांगलीच अद्दल घडायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. पण मला तरी हेच वाटतंय की ते युवराजला चांगली अद्दल घडली पाहिजे, त्याशिवाय तो काही सुधारणार नाही. तुमचं मत मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.